जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आपण बेसिक अंकगणिताची सिरीज सुरू केलेली आहे। त्यातला आपण पुढचा पार्ट घनमूळ घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, या अगोदर आपण वर्ग व वर्गमूळ आणि घन हे पॉइंट बघितलेले आहेत। तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत, पहिल्यांदा व्हिडिओ बघतात, तर त्या सगळ्यांना माझी विनंती आहे मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या सर्वांची लिंक दिलेली आहे, जावा आणि तो व्हिडिओ आधी बघून घ्या। तुम्हाला भावांनो, इथून पुढच्या कुठल्या पण परीक्षेला उतरायचं, वर्ग वर्गमूळ आणि घन काढताना काय अडचण येणार नाही। त्यातला पुढचा पार्ट आपण बघतोय घनमूळ। तर बघा, लक्ष द्या, घनमूळ आता नावातच आहे भावा, घन आणि मूळ म्हणजे घनाचं मूळ आपल्याला काढायचंय। तर बघ, लक्ष दे, आता आपण नेमकं घनमूळ काय असतं ते बघूया। आधी घन बघ, समजा तुला असं मी दिलं 5 चा घन काय असतं बावड्या, 125 म्हणजे 125 कुणाचा घन आहे किंवा 125 या घनाचं मूळ काढणे, त्यालाच आपण काय म्हणतो, घनमूळ। मग आता जाताना डोक्यावर 3 असते, तर माघारी येताना काय असते बावड्या, बघ हे जे हत्यार आहे हे आहे वर्गमूळाचं, आणि ह्याच्या तोंडामध्ये जर 3 आलं असं आ करून त्यात जर 3 लिहिलं तर म्हणायचं ते घनमूळ आहे। मग ते घनमूळात 125 लिहिणार, मग 125 चं घनमूळ काय असतं भावा, 5 येते लक्षात। पुढं असं दिलं तुला 343 हे झालं वर्गमूळ, पण इथं लिहिलं 3, तर 343 चं घनमूळ काढायचं आहे। मग 343 चं घनमूळ काय असते भावा, 343 चं घनमूळ असतं 7 येते लक्षात। तर आता हे तू दना सांगितलं, का सांगितलं, तर तुझे एक कमीत कमी 10 पर्यंतचे घनपाठ असतील म्हणून तू असं सांगितलं। पण समजा तुला जर मी एखादी मोठी संख्या दिली, असं दिलं बाबा घनमुळात 49 13, आता पाठ असेल तर सांगशील, पण पाठ नाही तर कसं काय सांगणार, येते लक्षात। मग आता हे काहीच नाही, ह्याच्यापेक्षा आपण एकदम मोठ्या संख्या दिल्या तर त्या सगळ्यांचं घनमूळ कसं काढायचं ते आज मित्रांनो आपल्याला बघायचं आहे। तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, जिंदगीत घनमूळला तुला कसलंही अडचण येणार आहे, कसला पण भंगार मुंगार घनमूळ देऊ दे, खाप उडवणार। तर बघ, आधी आपण काय करूया, एकदम डिटेल मध्ये बेसिक मध्ये नेमकं घनमूळ काढण्यासाठी काय गरजेचं मटेरियल आहे ते सगळं गोळा करूया, म्हणजे शेवटी काय होईल, एक्झाम्पल असे हवेत उडत्याल। तर बघ बाबा, आता सगळ्यात पहिलं घनमूळ काढायसाठी एक कंडिशन गरजेची आहे, कोणती, ती संख्या आधी कुणाचा तरी घन पाहिजे। जसं की आपण काय म्हणलं, 125 चं घनमूळ म्हणजे 125 आधी कुणाचा तरी घन होता, म्हणून त्याचं घनमूळ आपण 5 बोललो, येते लक्षात। तसंच समजा तुला इथं दिलं 1331 आणि हे जर घनमूळ काढायला गेला, मग 1331 आधी कुणाचा घन आहे ते बघायचं, म्हणजे त्या घनाचं घनमूळ निघतं। म्हणजे तुला काय ध्यानात ठेवायचंय, घनमूळ काढण्यासाठी ती संख्या आधी कुणाचा तरी घन पाहिजे, येते लक्षात। तर बघ आता पुढं, मग आता जसं मी म्हणलं 13 चा घन, 11 चा घन, 9 चा घन, तर कुठलीही संख्या नेमकी कशी बनते बघा, तुला मी वर्गमूळाच्या वेळेस सांगितलेलं, कोणतीही संख्या 1 ते 9 या अंकांचा वापर करून बनते। शून्य पण असतो, पण त्याचा आता आपण विचार करणार नाही, शेवटी शून्य आल्यावर सोपं असते, त्याला आपण शेवटी बघूया। तर बघ, कुठलीही संख्या 1 ते 9 अंकांचा काय करून बनते, वापर करून बनते। जसं की मी तुला बोललो की 2 अंकी संख्या, ह्याच्यामध्ये 2 चा वापर केलाय आणि 3 चा वापर केलाय। परत त्यानंतर 37 बोललो, 3 आणि 7 आलं, येते लक्षात। 46 म्हणलं की 4 आणि 6 चा वापर केलाय। म्हणजे कोणतीही 2 अंकी असू दे, 3 अंकी संख्या 1 ते 9 या अंकांचा वापर करूनच बनते। म्हणजे तुला एक गोष्ट लक्षात आली, कुठलीही संख्या जर बनवायची झाली तर तिचा जी शेवटचा एकक स्थानचा अंक आहे, तिच्या एकक स्थानचा जो काही अंक आहे तो कायम 1 ते 9च असणार आहे, शून्य असतो त्याचा विषय शेवटी घ्यायचा, मी तुला आधीच सांगितलं। म्हणजे कुठल्याही संख्येचा एकक स्थानचा म्हणजे शेवटचा अंक 1 ते 9 असतो। मग त्यांचा घन केल्यावर नेमका काय लफडा होतो ते आपल्याला बघायचंय। बघ आता, लक्ष दे, आता मी काय केलं, तुझ्या समोर पहिल्यांदा 9 पर्यंतचे घन लिहितो। 1 चा घन किती आहे मित्रा, 1। सगळ्यात पहिलं तुम्हा सगळ्यांचं मित्रांनो 10 पर्यंतचे घन पाठ पाहिजे, नसल तर चटकन पाठ करून घे। आणि मी तुला आधीच बोललेलो, ज्यावेळेस मी घ्यायच्या अगोदर घन नावाचा टॉपिक घेतला त्यावेळेस तुम्हा सगळ्यांना सांगितलेलं, कमीत कमी भावांनो 20 पर्यंतचे तरी घन पाठ पाहिजे। जर 20 पर्यंतचे घन पाठ नसेल तर घनमूळ काढताना दुखन, पण
20 पर्यंतचे घनपाठ असतील भावा फक्त डोळ्यानं उत्तर येणार आहे. कसं? डोळ्यानं. मग त्यासाठी तुला कमीत कमी बरं 20 राहू दे, 10-12 पर्यंत जरी पाठ पाहिजेत तरी पण मोठ्या मोठ्या संख्येचं आपल्याला घनमूळ काढता येतं. ते आज आपण बघू कसं उडतं ते. बघ आता काय केलं, 1 चा घन 1, 2 चा घन किती असतो 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512 आणि 9 चा घन भावा किती असतो 729. आता मी काय बोललो, कोणतीही संख्या बनताना ती 1 ते 9 अंकांचा वापर करून बनते आणि 2 अंकी संख्या असू दे, 3 अंकी, 10 अंकी, किती पण मोठी संख्या असू दे, तिचे शेवटचे अंक 1 ते 9च असणार. मग शेवटीचा अंक 1 ते 9 असल्यामुळं त्यांचा जेव्हा तू घन करणार त्यावेळी शेवटचे अंक हे जे दिसतात ना 1, 8, 7, 4, 5, 6, 3, 2, 9 हेच दिसणार आहे. ती येते लक्षात, शेवटचे अंक हेच दिसणार आहे. ते मग आता काय करायचं बघ, जरा थोडं निरीक्षण कर. घन करताना आपण इकडून इकडे जाणार आहे, पण घनमूळ म्हणलं की भावड्या इकडून इकडे जायचंय. काय केलं, घन म्हणलं की तिकडून इकडे जातो, म्हणजे शेवटचा अंक हे असणार आहे आणि आमचा घन केल्यावर शेवटचे अंक हे बनणार. मग घनमूळ काढताना भाव आपल्याला इकडून इकडे जायचं आहे. मग आता लक्ष दे, घनमूळ काढताना जर तुला शेवटी 1 दिसलं तर इकडे पण 1च आहे. ठीक आहे, पुढं लक्ष दे, 4 चा घन केल्यावर शेवटी काय आले बाबा 4 आले. परत 5 चा घन केल्यावर 5 आले, 6 चा घन केल्यावर 6 आले. म्हणजे मी काय करतो, एवढ्याला बॉक्स करून घेतो. काय केला पुढे सांगतो. आणि 9 चा घन केल्यावर शेवटी परत काय आले बाबा 9 आले. येते लक्षात, 1 चा घन केल्यावर शेवटी 1 आले, 4 चा घन केल्यावर 4 आले, 5 चा घन केल्यावर 5 आले, 6 चा घन केल्यावर शेवटी 6 आले आणि 9 चा घन केल्यावर 9च आले. मग घनमूळ काढताना तू इकडून इकडे यायचं. मग आता तुला काही जोड्या ध्यानात ठेवायचे त्या, जसं की घनमूळ काढताना शेवटी 1 दिसलं की 1 ला 1 लिहायचं, 4 ला 4 लिहायचंय, 5 ला 5 लिहायचंय, 6 ला 6 लिहायचंय आणि शेवटी जर 9 दिसलं तर त्याच्यासाठी 9 ला 9 लिहायचंय. ओके, पुढं बघ, 2 चा घन केल्यावर शेवटी काय आला 8 आला आणि 8 चा घन केल्यावर शेवटी काय आला 2 आला. मग मी काय सांगितलं, घनमूळ काढताना आपल्याला इकडून इकडे द्यायचं आहे. म्हणजे काय झालं, जर शेवटी 8 दिसला तर तुला 2 लिहायचं आहे आणि शेवटी 2 दिसला तर 8 लिहायचं आहे. म्हणजे तू डायरेक्ट असं रटायचं, 2 ला 8 आणि 8 ला 2. पुढं 3 चा घन केल्यावर शेवटी काय दिसतोय 7 आणि 7 चा घन केल्यावर शेवटी काय दिसतोय 3. मग घनमूळ काढताना मी काय सांगितलं, तिकडून इकडे यायचंय. मग शेवटी 7 दिसलं की 3 लिहायचंय आणि 3 दिसलं की 7. म्हणून तू डायरेक्ट म्हणायचं 3 ला 7 आणि 7 ला 3. घनमूळ काढताना मित्रांनो तुम्हाला ह्या जोड्या महत्वाच्या आहेत. ह्या जोड्या डायरेक्ट डोक्यात ठेवायच्या. हे आणि हे लक्षात ठेवायचं कसं ते सांगतो. आता तू जिथं कुठं बसला असेल लाजू नको. आपला हात असा हातात घ्यायचा आणि आपलाच हात घ्यायचा आहे. लॅब मध्ये बसला तर शेजारच्याच हात घेईल, तर दुसरा हात डायरेक्ट कुठं काढेल तुला पण माहित आहे. म्हणून काय करायचा, आपला हात घे. घरात असेल तर काही टेन्शन नाही आणि 4 माणसं असले तर बघू दे कसं काय शिकतो तू. ठीक आहे, काय करायचं बघ, लक्ष दे. असा हात धर आणि हे 5 बोट म्हणजे हे आपले 5 जोडे येत्या. मग इकडून चालू कर नाही तर इकडून कर. मी काय करतो, अंगठ्याकडनं चालू करतो. लक्ष दे, अंगठा लांब आहे, ही करंगुळी लांब आहे आणि हे मधले 3 बोट जवळ जवळ आहेत. ठीक आहे, मग कसं लक्षात ठेवायचं बघ. हे एकदा जोड्या डोक्यात फिट कर. घनमूळ असं हवेत उडतं कसं ते बघ. लक्ष दे, आधी आपल्याला जोड्या लक्षात ठेवायची. त्या काय सांगितलं, असा हात हातात धरायचा आपलाच आणि चालू करायचं वरडायला. ठीक आहे, दमानं पण. ठीक आहे, बघ काय म्हणले, 1 ला 1, 4, 5, 6 सलग आहे म्हणून ते एका दमात म्हणायचं. 1 ला 1 थोडा श्वास घे आणि परत 4 ला 4, 5 ला 5, 6 ला 6, परत 5 आणि परत 9 ला 9. मी म्हणून धावतो एकदा. 1 ला 1, 4 ला 4, 5 ला 5, 6 ला 6, 9 ला 9, 2 ला 8, 8 ला 2, 3 ला 7, 7 ला 3. मजा येणार बाबा, फक्त म्हणून बघायचं, लाजू बिजू नको. कायमचं डोक्यात फिट होते. आयुष्यभर तुला घनमूळ काढताना अडचण येणार नाही. ठीक आहे, परत एकदा बघ.
भावा तू तिकडं कॅमेराच्या पलीकडे दिसतोय मला, तू लाजू नको, बिंदास म्हण. ठीक आहे, अजिबात काय लाजायचं नाही. मग गणमूळ काढायसाठी थोडं काय होते ना, अभ्यास करताना थोडं बिनआबरूचं व्हायचं असते. आमचा प्रॉब्लेम काय आहे, अभ्यास करताना लेक्चरला बसले पोरगोल असते, पण बाहेर कुठं जाऊ दे असा सांड सुटतो ना, अजिबात भेट नाही कुणाला. मग तसलं काही कामाचं नाही. अभ्यास करताना बिनआबरूचं होऊन शिकायचं. आबरू बिबरू काय, अभ्यास करता येत नाही आपल्याला, येत नाही म्हणून आपण शिकायलो, हे की नाही? येत असतं तर कायला शिकलो असतो. बघ परत एकदा, 1 ला 1, 4 ला 4, 5 ला 5, 6 ला 6, 9 ला 9, 2 ला 8, 8 ला 2, 3 ला 7, 7 ला 3. जोड्या ध्यानात राहतील का? ठीक आहे, मग ह्या एवढ्या जोड्या ध्यानात ठेवायच्या. आणि ह्याच्यानंतर हेच इथं पुढे लिहिले बघ, तेच केले. 1 चा घन 1, 2 चा 8 हे सगळं लिहिले. आणि जोड्या 1 ला 1, 4 ला 4, 5 ला 5, 6 ला 6, 9 ला 9, 2 ला 8, 8 ला 2, 3 ला 7, 7 ला 3 एवढ्या जोड्या तुला पाठ करायच्या आहेत. आणि मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या आता पाठ झालेल्या आहेत. नसल झाल्या तर परत एकदा रिपीट करायचं. 1 ला 1, 1 ला 1, 4 ला 4, 5 ला 5, 6 ला 6, 9 ला 9, 2 ला 8, 8 ला 2, 3 ला 7, 7 ला 3. ओके, आता भावा घनमूळ काढायची अर्धी तयारी झालेली आहे. आणि अर्धी तयारी तू आजच करून ठेवलेली आहे. कोणती अर्धी तयारी तू केली? कमीत कमी 10, 20. तसं मी 30 पर्यंत तुला पाठ करायला सांगतोय, पण मी काय सांगितलं, 10 पर्यंत कंपल्सरी आहे. तिथनं पुढं दम खाऊन 20 पर्यंत करायची ती 1 दिवसाभरात. आणि तिथनं पुढं थोडा 1-2 दिवसाचा टाइम घे आणि ह्या 30 पर्यंत कर. बावड्या मोठ्या मोठ्या संख्येचं घन असं हवेत उडतं, ते कसं उडतं त्यासाठी तुला पाठ. बरं एवढं नाही, पण हे तर कंपल्सरीच आहे. इथं बसलेल्यापैकी सगळ्यांना 20 पर्यंतचे घन कंपल्सरी येणं गरजेचं आहे. येते लक्षात? तर बघा, लक्ष द्या. आता घनमूळ काढायचं कसं. आता तुझ्या समोर काय प्रश्न दिल्यात, ह्यांचं घनमूळ काढायचंय. हे जे अगोदर आपण वर्गमूळ बघितलंय, परत एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर बघितलं नाही, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिली मित्रांनो, ती एकदा जाऊन बघा. वर्गमूळ पण कसं खास खास निघतं ते तुला समजल. पण वर्गमूळापेक्षा घनमूळ लय सोपं आहे, लय सोपं आहे. असं डोळ्याने उत्तर येतं. डोळ्याने कसं ते बघ. परत एकदा मी काय करतो, तुझ्या माहितीसाठी तुला सोपं जावं म्हणून मी काय करायलोय, इथं 10 पर्यंतचे घन लिहायला लागले, जेणेकरून उत्तर काढताना तुला त्रास होणार नाही. चल बघ, सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणायचंय. 1 चा घन किती असतो बाबा? 1. 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि भावड्या 10 चा घन 1000. आता एवढं आणि मगाच्या त्या जोड्या एवढ्यावर घनमूळ कसं उडतं बघायचं. शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघ मित्रा, घनमूळ जिंदगीभर तुला त्रास देणार नाही. बघ काय करायचं. आता आपण वर्गमूळ काढताना काहीतरी केलं तर तसंच काहीतरी आता करायला लागलोय. लक्ष दे. आता मला तुझ्या समोर जी प्रश्न दिसतोय, घनमुळात 39,304. आता ते वाचत बसायचं नाही. 39,304 काय दिलंय घेणं नाही आपल्याला, आपल्याला त्याचं फक्त घनमूळ काढायचंय. तर बघ, हे जर घनमूळ काढताना काय करायचं. सगळ्यात पहिलं हे लय एकदम अडचणी दिसतंय, त्याला घ्यायचं पटांगणात. पटांगणात घे. आणि वर्गमूळ काढताना काय केलं, वर्ग करताना डोक्यावर 2 असायचं, म्हणून वर्गमूळ काढताना शेवटचे 2 अंक सोडून 2 लाईनी आणलेल्या. तसं घन करताना डोक्यावर 3 असतं, म्हणून शेवटचे 3 अंक सोडायच्या आणि 2 लाईनी हाणायच्या. लाईन मारायची नव असं. तू काय विचार केला मला माहित नाही, इकडे बोलतोय मी. ठीक आहे. परत आता काम काय करायचं, ही जी उभी लाईन आहे तिच्या डाव्या साईडला जायचं आणि शेवटच्या अंकाला धरायचा. तर कोण आहे? 4. आणि आत्ताच आपण रटलं 4 ला 4, 4 ला 4. इकडचं काम झालं. आता लाईनीच्या डाव्या साईडला जा आणि तिथं जेवढी पण संख्या अख्खीची अख्खी बघायची पूर्ण. कोण दिसतंय बाबा इथं? 39. मग 39च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोण आहे बघायचं.
39च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोण आहे? 27. आणि 27चं घनमूळ किती असते दाद्या? 3. मग 3च्या पुढे 4 34 असं गापदिशनं उत्तर येणार. ओके, नेक्स्ट. तुझ्या समोर परत प्रश्न दिसतोय, तू हिथच कार्यक्रम केला तरी चालतंय, पण आपलं ठरलंय अडचणीत नको ना, कशाला उगं ही चुकाट्याचं, आपलं सरळ पटांगणात घे त्याला. 110 592 घनमूळ काढायचं ह्याचं, म्हणजे हा कुणाचा घन आहे? 1 मिनिटाच्या आत कार्यक्रम. एक कशाला भावा, 2-3 सेकंदाचा खेळ आहे. बघ, शेवटचे 2 अंक सोडायचे, खास 2 लाईनी मारायच्या, शेवटच्या अंकाला धरायचं. आणि आता रटलो होतो 2 ला 8 2 ला 8 ते इथं लिहायचं. 2 ला 8 आहे ना 8 ला 2 आहे, मग इथं 2 दिसलं की 8 लिहायचं आणि झालं की. मग इकडची अख्खीची अख्खी संख्या बघ काय दिसते? 110. मग 110च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोण आहे? 64. घनसंख्या डायरेक्ट दिसल्या पाहिजे. 1 8 64 125 216 343 512 729 1000 1331 1728 2197 2744 3375 असं भावा तुला दिसत आलं पाहिजे. येते लक्षात? परत सांगायला कमीत कमी 10-12 पर्यंत तरी पाठ ठेवू, म्हणजे आज जे काय मी शिकवणार त्यात तुला कुठं अडचण येणार नाही. मग बघ 2 ला 8. आता इकडे या लाईनीच्या डाव्या हाताला आला, अख्खीच्या अख्खी संख्या बघ बावड्या कोण दिसते? 110. मग 110च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोण आहे? 64. तिचं घनमूळ काय आहे? 4. मग उत्तर आलं 48 गाबदिशला. फक्त ह्या 4 गणितापुरतं हे आहे, हे परत हटवणार आहे, डायरेक्ट डोक्यात आहे आणि असं डोळ्याला घन दिसला पाहिजे असा खास खास खास. येते लक्षात? बघ पुढं परत ह्याचं घनमूळ काढायचंय. परत ठरल्याप्रमाणे ह्यांना पटांगणात घ्यायचं. परत शेवटचे 3च का सोडायचे? तर घन करताना डोक्यावर 3 असतं म्हणून. शेवटचे 3 अंक सोडायच्या, 2 लाईनी हाणायच्या आणि 5 ला काय? 5 जोड, 5 ला 5 1 ला 1 आठवते का? 4 ला 4 5 ला 5 6 ला 6 9 ला 9. मग त्यातलं काय? 5 ला 5. आणि 42च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या. आता चुकून काय जणाला वर्ग बिर्ग आठवल 36 32, मी घन बोलतोय घन, दोघात कन्फ्युज व्हायचं नाही. 42च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या मित्रा काय आहे? 27, कारण 27 नंतर डायरेक्ट 64 आहे 4चा घन. मग 42च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या 27, त्याचं घनमूळ लिहायचं आहे 3. उत्तर आलं 35. पुढं इथं काय दिसतंय? ह्या संख्येचं काय करायचंय? घनमूळ काढायचंय. मोठी बारकी बघायचं नाही, तुला काय सांगितलंय? घनमूळ डोळ्याने दिसतं. बघ परत पटांगणात घे. परत शेवटचे 3 अंक सोडायच्या, 2 लाईनी हाणायच्या आणि रटलो 8 ला 2 ला 8 आहे तर 8 ला 2. मग परत इकडे या 238च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या बघायची. दाद्या 5चा घन किती आहे? 125 आणि 6चा 216. मग 7चा 343 आहे. मग ह्याच्या अलीकडची पूर्ण घनसंख्या कोण आहे? 216. त्याचं घनमूळ काय आहे? 6. उत्तर आलेलं असते भावा 65. येते लक्षात? पुढं सेम इथं दिले, परत पटांगणात लिहिलं, शेवटचे 3 अंक सोडले, 2 लाईनी हाणल्या आणि 9 ला 9 असते. आणि परत 205च्या अलीकडची पूर्ण घनसंख्या, अलीकडची म्हणजे आधीची. आता काय जर म्हणले अलीकड तर कोण नाही, आता तुझ्या शेजारी कोण बसले तिथं लॅब मधलं बघू नको, अलीकड म्हणजे अगोदरची. ठीक आहे? मग 205च्या आधी कोण असते बाबा? 216 पुढे आहे, अलीकड मग डायरेक्ट 125 येणार. मग त्याचं घनमूळ काय आलं? 5. मग उत्तर काय आलं बाबा? 59. पुढं परत पटांगणात घेतलं, शेवटचे 3 अंक सोडले, 2 लाईनी हाणल्या आणि परत एकदा 1 ला 1 आणि 357च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या 343. त्याचं घनमूळ काय असते बाबा? 7. उत्तर आलेलं आहे 71. येते लक्षात? मी नेमकं काय करायला कळतंय का? परत एकदा सांगायली, त्या तुम्हाला ज्या जोड्या सांगितल्या 5 बोटावरच्या 5 आणि 2 ला 8 8 ला 2 3 ला 7 7 ला 3, तेवढं डोक्यात फिट कर. 10-12 पर्यंतचे घनपाठ कर, घनमूळ हवेत. नेक्स्ट पुढं बघा आणखीन. आता जरा मोठे मोठे अंक दिलेत, मोठं दिलं म्हणून भ्यायचं काही कारण आहे का? अजिबात नाही. डायरेक्ट खास 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 करून उडवायचंय. पॅटर्न तोच आहे, अजिबात काय बदल नाही. कसलंही गणित येऊ दे. चल ले, काय करणार? 614 125
ह्याचं घनमूळ काढायचंय. परत ठरल्याप्रमाणे शेवटचे 3 अंक सोडायचे, 2 लाईनी हाणायच्या आणि जोडी पाठ करायला सांगितले. 5 ला 5 पुढं लाईनीच्या डाव्या हाताला जा. अक्कीच्या अक्की संख्या बघायची. 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, किती पण अंकी असू दे. किती दिसते? 614. मग 614च्या अलीकडची पूर्ण घनसंख्या काय आहे भावा? 512. त्याचं घनमूळ किती असते? 8. मग उत्तर आलेलं आहे 85. भावांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. ठीक आहे. आणि अजून एक गंमत सांगायला, हे आपण जे बघतोय हे जी डायरेक्ट रेडीमेड जर पीडीएफ तुला बघायची असेल तर आपला टेलिग्रामला चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर, ते जाऊन जॉईन करा. जे काय आपण युट्यूबवर लेक्चर घेतोय मित्रांनो त्याच्या सगळ्या पीडीएफ तिकडे तुम्हाला डायरेक्ट अवेलेबल भेटते. ठीक आहे. मग लक्ष दे. 456 533 ह्या संख्येचं घनमूळ काढायचं आहे. परत शेवटचे 2 अंक सोडायचे, 2 लाईनी हाणायच्या. 2 नाही, सॉरी, शेवटचे 3 अंक सोडायचे आणि 2 लाईनी हाणायच्या. 2 अंक नाही, 2 लाईनी, शेवटचे 3 अंक. मग परत 3 ला 7, 3 ला 7 आणि पुढं इकडचं काम झाले. लाईनीच्या डाव्या हाताला जा. काय दिसतंय? 456. मग 456च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोण आहे? 343. ठीक आहे. मग त्याचं घनमूळ किती असते भावा? 7. उत्तर किती आलं? 7 वर 7 डबल 7. ठीक आहे. नेक्स्ट पुढं काय दिले? 884 736 ह्याचं घनमूळ काढायचंय. परत ठरल्याप्रमाणे शेवटचे 3 अंक सोडायच्या आणि 2 लाईनी हाणायच्या आणि 6 ला 6 येते लक्षात. पुढं 884च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या बघायची. कोण आहे भावड्या? आता डायरेक्ट 729 आहे. ठीक आहे. मग 729 च घनमूळ काय असते? 9. मग तुझं उत्तर आलेलं आहे 96. पुढं 970 आणि 299 दिले त्या पुढं. तर हे जर मला परत घनमूळ काढायचं आहे. परत ठरल्याप्रमाणे भावा शेवटचे 3 अंक सोडायचे आणि 2 लाईनी आणायच्या. 2 लाईन्या आणि 3 अंक, ते जरा थोडं इकडं तिकडं लफडा झाला ना तर तू ऍडजस्ट कर. तू करू नको लफडा, नाहीतर लय मोठा लफडा होऊन जाईल. बघ शेवटी काय दिसते? 9. मग 9 ला काय असते? 9 ला 9. पुढं आता इकडे लाईनीच्या डाव्या हाताला अक्कीच्या अक्की संख्या बघायची. किती दिसते? 970. मग तिच्या अगोदरची पूर्ण घनसंख्या भावा पुढं 1000 आहे पण अलीकडे 729, त्याचं घनमूळ 9. मग डबल 9 99 उत्तर आलं का? मग नेक्स्ट अजून 1 2 3. मग बाकीचं तुला होमवर्क मग पुढे जायचं. बघ लक्ष दे भावा. आता असली डेंजर संख्या दिली. मी परत सांगतो, किती मोठी संख्या देऊ दी, पॅटर्न तोच. आपला पॅटर्न वेगळा नाही, पॅटर्न तोच आहे. ठीक आहे. अजिबात बदलायचं नाही. बघ भावा काय करणार? 11 24 864 हे जर मला घनमूळ काढायचं आहे. परत ठरल्याप्रमाणे शेवटचे 3 अंक सोडायच्या, 2 लाईनी हाणायच्या आणि डायरेक्ट लाईनीच्या उजव्या साईडला जायचं, शेवटच्या अंकाला धरायचा आणि 4 ला 4. मग परत लाईनीच्या डाव्या हाताला जा. अक्कीच्या अक्की संख्या बघ 1124 दिसते. आता घन सगळं हटवलंय, डोक्यात पाहिजे. मग 1124च्या अलीकडची पूर्ण घनसंख्या काय आहे भावा? 1000. कारण 11चा 1331 आणि हे जे अलीकडे असते 1000. मग 1000चं घनमूळ तुझं पाठ आहे 10. मग हे 10च्या पुढे 4, उत्तर आलं 104. येते लक्षात. पुढं अजून काहीतरी दिले बघ. 16 43 032 हे जर मला घनमूळ काढायचं आहे भावा, परत विषय तोच आहे. शेवटचे 3 अंक सोड, 2 लाईनी हाण, परत शेवटीच्या अंकाला धर आणि तुला जोड्या पाठ करायला सांगितल्या. 2 ला 8 म्हणायचंय भावा, नुसतं असंच बसायचं नाही. आणि कमेंट मध्ये सांगत जा काय येईल ते. पुढं 2 ला 8 आणि परत लाईनीच्या डाव्या साईडला जा. अक्कीची अक्की संख्या बघ काय दिसते? 1643. मग आता हे ज्या अलीकडची पूर्ण घनसंख्या कोण आहे भावा? 1331. कारण त्याच्या पलीकडे गेले की 1728 आहे 12चा घन. मग हे ज्या अलीकडची पूर्ण घनसंख्या आहे 1331, त्याचं घनमूळ आलं 11. मग 11च्या पुढे 8, उत्तर आलं 100. नेक्स्ट परत घ्या पटांगणात याला. शेवटचे 3 अंक सोड, 2 लाईनी हाणून टाक आणि परत 1 ला 1. आता लाईनीच्या डाव्या साईडला ये. अक्कीची अक्की संख्या बघ 1771 दिसते भावा. मग हे ज्या अगोदरची पूर्ण घनसंख्या आत्ताच बोललो 1728, ते पुन्हाच घन
1728 कुणाचा घन आहे? 12चा. म्हणून 1728चं घनमूळ 12. मग 12च्या पुढे 1 तर 121 असं दानदिशनं उत्तर येणार आहे. मग भावड्या हे झालं माझं, मग हे तुझं, हे 3 गणित आणि हे पुढची जे काय गणित आहे ते तुझ्यासाठी होमवर्क आहे. जे काय उत्तर येणार आहे ते कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगायचंय. असं नुसतं बसायचं नाही, कारण मला कळलं पाहिजे तू सोडवलेलं बरोबर आलंय का नाही. ठीक आहे. मग आता आपण थोडं पुढे जाऊया. आता आपण बघितलं कुठल्या पण कसल्या पण संख्यांचं घनमूळ कसं काढायचं. मग संख्या किती पण मोठी अंकी असू दे, तिचं घनमूळ आता कसं डोळ्याने येते तुला कळलेलं आहे. मग आता आपल्याला जायचंय पुढं. तर बघ, शेवटी शून्य. मित्रा, शेवटी शून्य आलेल्या संख्यांचं घनमूळ कसं काढायचं ते आता आपल्याला बघायचंय. तर बघ, लक्ष दे. आधी आपण काय करूया, घन काढूया. म्हणजे समजा तुला आधी शेवटी शून्य आलेल्याचं घन कसं काढायचं आपण बघितलंय मागच्या लेक्चरमध्ये, तरी पण आपण बघूया. समजा तुला असं दिलं जात्या 70चा घन. तर मी तुला काय सांगितलं, शेवटी शून्य नाही असं समजायचं आणि त्या शून्य सोडून राहिलेल्या संख्येचा घन करायचा. मग शून्य कट केल्यावर 7 दिसतो. मग 7चा घन तुझा 5 आहे 343. मग परत काय करायचं, जेवढे पण शून्य आहेत आता घन करताना डोक्यावर 3 असतं म्हणून टेबल करायची. 1 ची टेबल किती असते भावा? 3 शून्य. पुढं समजा असं दिलं असतं, येते लक्षात. मग आता काय झालं, शून्य सोडल्यावर 5 दिसतो. 5चा घन 125 आणि परत 2 शून्य आहेत. मग 2 ची डबल 3, सॉरी 2 ची डबल नाही, आता टेबल करायची, सॉरी टेबल. मग आता 2 ची टेबल किती झाली? 6. मग एवढं मोठं लढतं ह्या 500चा घन आहे. पुढं आणखीन तुला लयच मोठं पाहिजे तर घे. मग असं दिलं 8 घे, आता 7 घेतले. मग परत 3 शून्य कट केले. 8चा घन किती असतो भावा? 512. मग इथं 3 शून्य आहे, ती घन करताना डोक्यावर 3 असतं म्हणून 3 ची टेबल किती झाली? 9. मग असं येणार आहे. मग भावड्या हे झालं घन. मग घनमूळ काढताना आता आपल्याला इकडून इकडे यायचं आहे. मग आता तुला काय करायचंय, घनमूळ काढताना 2 गोष्टी ध्यानात ठेवायची. त्या पहिली, शून्य सोडून ही जी कोण संख्या आहे ती कुणाचा तरी घन पाहिजे. काय पाहिजे? कुणाचा तरी घन पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ही जी शून्याची संख्या आहे ती 3च्या पटीत पाहिजे. म्हणजे शेवटचे शून्य एक तर 3 पाहिजेत, 6, 9, 12, 15 असं 3च्या पटीत पाहिजे. मग आता इकडून इकडे जाताना गुणिले 3 केलं तर आता माघारी जाताना भागिले 3 म्हणणार. मग हे असं देणार 343 आणि इथं 3 आली की मग घनमूळ आणि पुढं 3 शून्य. मग तू काय करायचं भावा, जसं वर्गमुळाच्या वेळेस केलं तसंच आता शेवटी शून्य नाही असं समजायचं आणि राहिलेल्या संख्येचं घनमूळ तुला आता शिकवलं त्या पद्धतीने काढायचं. मग 343चं घनमूळ किती असतं भावा? 7. आणि आता काय करणार, इकडून इकडे जाताना 3 न गुणलंय तर माघारी जाताना 3 न भागणार आहे. मग आता भावा इथं 3 शून्य येत्या. मग 3 ला 3 न कापल्यावर किती येतं? 1चा भाग लागतो. मग 1चा भाग लागला म्हणून 1 शून्य लावायचं. मग आता काय लोक म्हणले हे भाग बिग लावणं सर लय घाण वाटते हो, कशाला उगं भाग बिग लावता, बिगर भागाचं काय असेल तर सांगा. मग बघा काय करायचं, 343चं काय करायचं, आधी घनमूळ काढायचं आणि आता 3 शून्याचं गट्ट करायचं. गट्टा करायचो ना, मग बस. मग इथं 3 शून्याचा किती गट्टा आहे? गट्ट्याला ग्रुप म्हणू आपण दादा. आता काय जण म्हणले सर हे गट्ट बिट्ट काय काढले, मग गट्ट नसेल तर ग्रुप तर कळत असेल ना. हा, मग 3 शून्याचा एकच ग्रुप झाला आणि एक ग्रुप झाला म्हणून 1 शून्य लावायचं. इथं खाली समजा असं दिलं असतं तुला काय 125 आणि असं काहीतरी दिलं असेल, मग हे जर घनमूळ काढायचंय. मग तू काय केलं असतं दाद्या, परत 125चं घनमूळ काढलं 5 आणि 3चे ग्रुप कर, 1 आणि 2, 3 शून्याचे 2 ग्रुप झाले म्हणून 2 शून्य लावायचे. येते लक्षात. पुढं बघा आणखीन ह्याच्यासाठी हे जे दिले ना त्यासाठी इथं देतो घनमूळ 512 आणि असं काहीतरी दिले डेंजर. किती पण डेंजर देऊ दे, सुट्टी द्यायची नाही दाद्या. बघ 512चं घनमूळ काढलं किती आलं? 8. आता 3 शून्याचं काय करायचं? ग्रुप करायचं. किती झालं? 1, 2, 3. इकडचं नाही, फक्त शून्याचं ग्रुप मोजायचंय. काय जण म्हणतील ह्याला पण धरा, हे जर घनमूळ काढले 512चं घनमूळ 8 आणि आता 3 शून्याचं आता आला असं करतो जरा. किती ग्रुप झाल्यात? 3 ग्रुप झाल्यात म्हणून हे जर 3 लावायचे शून्य, मग हे झालं याचं घनमूळ. अजून बघ जरा थोडं असं दिलं जात्या कसं
घनमुळात असलं काहीतरी दिलं, याला बघून भिवू नको, वाचायचे तर अजिबात भानगडीत पडू नको. आपल्याला काढायचंय घनमूळ, विषय संपला. मग काय करणार आता? काय जर म्हणले सर इथं 1000 धरू का? अरे 1000 राहू दे, एकला धर फक्त. मग एकचं घनमूळ काय असते? 1. आणि आता 3 शून्याचे किती गट्टे झाले तेवढे मोजायचे. 1, 2, 3. चुकून दुसऱ्याच्या घरात घुसशील, लय हाणत्यात. आपलं आपलं बघायचं फक्त. मग हे 3 आणि 4, 3 शून्याचे किती ग्रुप झाले? 4. मग इथं 4 शून्य लावून टाक आणि हे जे उत्तर आलं. ठीक आहे, पुढं असं दिलं. ठीक आहे, ते ऑलरेडी घेतलेलं आहे, पण तरी पण आणखीन असू दे. काय केलं आता? एवढं मोठं लाट बघून भ्यायचं नाही. 512चं घनमूळ किती असते? 8. 3 गट्ट बोच. 1, 2, 3 आणि 4. ह्याच्या पुढे 4 शून्य लावायचे. पुढं समजा असं दिलं तुला 1331चं आणि त्याच्या पुढं 6 शून्य लावले. काय नाही, 1331चं घनमूळ काढायचं. पाठ नसेल तर तुला सांगितले कसं काढायचं ते तर आता तुला माहित झाले. शेवटचे 3 अंक सोडायचे. 1 ला 1 आणि 1च्या आधीची पूर्ण घनसंख्या 1च आहे. मग झालं उत्तर द्या 11. आता 3चं ग्रुप मोज, 2च आहे ते, म्हणून 2 शून्य लाव. असं दानदिशना उत्तर येईल. पुढे आणखीन बघ. समजा असं दिलं तुला आता ह्याचा जर घन पाठ नसेल तर काही लोड घ्यायचं नाही. तुला घनमूळ कसं काढायचं ते शिकवलंय. शेवटचे 3 अंक सोडायचे, 2 लाईनी हाणायच्या आणि म्हणायचं 5 ला 5 आणि पुढं 15च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या काय आहे भावा? 15च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या 8. त्याचं घनमूळ झालं 2, म्हणजे उत्तर आलं 25. पण आपल्याला हे जण आहे हे अख्ख्याचं पाहिजे. 3 शून्याचा एकच ग्रुप झाला म्हणून 1 शून्य लाव. मग हे जे उत्तर आहे दाद्या 250. हे जे घनमूळ काय? 250. अजून बघ असं दिलं आता हे घनमूळ काढायचं आहे. मग आता तू मागाय त्यांना 50 वेळा ऐकलं असेल. काय करणार? शून्य सोडून राहिलेल्या संख्येचा आधी घनमूळ काढायचं. पण भाऊ मला काय म्हणायचंय, तुझं मगाशी मी पाठ करून घेतलं ना, 12चा घन 1728. मग 1728चं घनमूळ झालं 12 आणि 3 शून्याचं ग्रुप मोज. 1 आणि 2, 2 ग्रुप झालं म्हणून 2 शून्य लावायचं भावा. येते लक्षात? पुढं आणखीन असं दिलं बस एवढंच दिलं आणि याचं घनमूळ काढायला सांगितले. अजिबात भ्यायचं नाही भावा. काय करणार आता? जर तुझं पाठ नसेल तर तुला शिकवले घनमूळ कसं काढायचं. शेवटचे 3 अंक सोडायचे. आता पटांगणात घेत नाही, इथले तर कार्यक्रम करून टाकतो. ठीक आहे, मग या 5 ला मी 5 देतो आणि 3च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कुठली? 1. त्याचं घनमूळ 1च. मग एवढ्याच उत्तर आलं 15. आता 3 शून्याचं ग्रुप मोजायचं आणि एकच ग्रुप झाला. 1 शून्य लाव, गाबदिशनं उत्तर. मग शेवटी शून्य आल्यावर घनमूळ कसं काढायचं ह्यात कोणाला काय अडचण आहे का? नाही. मग भावा मग हे झालं माझं, मग एक माझं तर एक तुझं. मग तुला काहीतरी एक्झाम्पल दिले पाहिजेत ना, मग घे आणि हे जे काही एक्झाम्पल आहे ते व्यवस्थित सोडवायचे आणि त्याची आन्सर मला कमेंट मध्ये सांगायची. ले असं दिलं भाऊ 27 आणि त्याच्या पुढे 6 शून्य दिल्या. पुढं 216 दिलं आणि त्याच्या पुढं 9 शून्य आहेत मित्रा. पुढं घनमूळ काढायचंय कुणाचं? 343 दिले, 6 शून्य. पुढे गेला 2744 आणि त्याच्या पुढे परत 3 शून्य. ठीक आहे, नेक्स्ट असं दिलं घनमुळात आणि त्याच्या पुढे 3 शून्य दिले. 4913 आणि त्याच्या पुढे 3 शून्य. हे जर घनमूळ काढायचंय. पुढे आणखी घनमुळात दिले 5832 आणि पुढे 6 शून्य दिले दाद्या. हे जर घनमूळ काढायचंय. पुढं घनमुळात 9261 दिले आणि परत 6 शून्य दिल्यात. हे जर घनमूळ काढायचंय आणि पुढं असं दिलं 4696 आणि त्याच्या पुढे फक्त 3 शून्य दिल्यात. हे जर घनमूळ. मग मित्रा हे आहे तुझं. मग जे काय उत्तर येणार आहे मला
कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगायचं आहे. आणि आता आपल्याला फक्त एक शेवटचा पॉईंट बघायचा आहे आणि घनमूळ फिनिश. दशांश अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांक काय असतो तुला लास्ट लेक्चरला सांगितलं, परत एकदा सांगतो. म्हणजे मध्ये असं जर तुला दिलं 0.008 अशा काही संख्या दिल्या तर दाद्या हे ज्या संख्या ह्यांना आपण म्हणतो दशांश अपूर्णांक, आणि ह्या दशांश अपूर्णांकांच्या संख्यांचं घनमूळ कसं काढायचं ते आपल्याला बघायचं आहे. परत एकदा घनमूळच्या आधी आपण घन बघूया. मग एकदा घन बघितले घनमूळ आणि काय नाही 1 मिनिटाचं काम आहे. बघ लक्ष दे, ह्यांचा घन कसा होतो ते बघ. ऑलरेडी सांगितलेला आहे पण परत एकदा रिवाइज करतो. बघ समजा तुला असं दिलं 0.2 चा घन. मग मी काय सांगितलं दाद्या, दशांश चिन्हाचा विचारच करायचा. मी जर मधलं दशांश चिन्ह नाही असं समजलं तर काय दिसते बावड्या, समजा हे मध्ये दशांश चिन्ह नाही असं समजलं, मग 0.2 म्हणजे काय बाबा, काय असते 0.2 म्हणजे 20, 200 2 असतं दाद्या. एकदा 2 लिहिलं त्याच्या पुढं एकदा असं 2 लिहिलं आणि त्याच्या पुढे असे किलोभर जर 0 लावले ना वजन करून 0 किलोभर तरी उत्तर 2च असते. येते लक्षात. त्यामुळं सुरुवातीला 0 दशांश चिन्ह नाही असं समजायचं आणि राहिलेल्या संख्येचा घन करायचा. 2 चा घन 8. त्यानंतर काय केलं आपण, दशांश चिन्हाची संख्या मोजली. किती घरं सोडून दशांश चिन्ह येतात द्या 1. मग घन करताना डोक्यावर 3 असायचं म्हणून जेवढी पण घर असेल त्याची टेबल करायचा. काय करायचा, टेबल. मग एक घराची टेबल 3 घरं, मग 3 घरं सोडून दशांश चिन्ह 1 कमी पडले की तिथं पुढे लावायचं 0. नुसतं असं म्हणलं तरी चालतंय किंवा असं. हे झाला घन. पुढं असं दिलं, परत दशांश चिन्ह नाही असं समज आणि राहिलेल्या संख्येचा घन कर. 4 चा घन किती असतो बावड्या, 4 चा घन असतो 64. परत घरं मोजली, 2 घरं सोडून काय दशांश चिन्ह आहे. मग हे 2 आणि घन करताना डोक्यावर 3 असतं म्हणून 2 घराची टेबल झाली 6 घरं. इथं 2 दिसतात, कमी पडत्यात 4. मग 4 गोळ लाव, 1 2 3 4 आणि मग दशांश चिन्ह ठेवू. असं लिहिलं तरी चालतंय किंवा मग हे झाला घन. मग बावड्या हे घन बघितला. मग आता घनमूळ काढताना आपल्याला काय करायचं, रिव्हर्स मध्ये जायचंय. मग मगाशी शून्याच्या बाबतीत जसं ध्यानात ठेवलं तसं इथं ध्यानात ठेवायचंय. काय, सगळ्यात पहिलं दशांश चिन्ह हटवल्यानंतर जी संख्या दिसते ती कुणाचा तरी घन पाहिजे. दुसरी कंडिशन, ही जी काय घरांची संख्या आहे म्हणजे किती घरं सोडून दशांश चिन्ह आहे त्यांच्या घरांची संख्या 3च्या पटीत पाहिजे. म्हणजे 3 घरं सोडून दशांश चिन्ह पाहिजे 6 पाहिजे. 5 4 घरं सोडून जर दशांश चिन्ह असेल तर त्याचं घनमूळ काढता येणार नाही तुला. येते लक्षात. मग 3 घरं सोडून दशांश चिन्ह पाहिजे 6 9. म्हणजे परत जसं माग शून्याची संख्या 3च्या पटीत होती तशी दशांश चिन्हांची जी काही घरं आहेत ती 3च्या पटीत पाहिजे. इथं परत काय टगे 0 मोजत्यात. मी 0 मोजायला सांगत नाही, घरं मोजतोय 1 2 आणि कायम उजवीकडनं डावीकडे दशांश चिन्हाच्या घराची संख्या मोजतो आपण. 3 घरं सोडून आहे, इथं 6 घरं सोडून आहे, इथं 3 आहे. ठीक आहे. मग ते दशांश चिन्हाच्या घराची संख्या काय पाहिजे 3च्या पटीत पाहिजे आणि दशांश चिन्ह सोडून राहिलेली संख्या कोणाच तरी घन पाहिजे. मग आता घनमूळ काढताना काय होणार बावड्या, आता ह्याच्या उलट करायचं होतं. इकडून जाताना जे केलं त्याच्या उलट. पहिलं असं येणार, ह्या हत्यारामध्ये 3 असं केलं ना आणि त्याच्यामध्ये 3 आहे. मग भाऊ हे जे काय ते असं लिहून टाकायचं. पहिल्यांदा दशांश चिन्ह नाही असं समजायचं आणि राहिलेल्या संख्येचं घनमूळ काढायचं. मग दशांश चिन्ह नाही म्हणल्यावर काय दिसतंय, फक्त 8 दिसतंय. 0 0 0 8 म्हणजे 8 असतं. मग 8चं घनमूळ काय असतंय 2. मग मगाशी जसं शून्याचं 3 3चं गट्ट केलं तसं पण इथं दशांश चिन्हाच्या 3 3चं ग्रुप करायचं. मग ह्या 3 घरांचा एकच ग्रुप झाला. मग एक ग्रुप झाला म्हणून 1 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचंय दाद्या. मग 1 घर सोडून दशांश चिन्ह दे. एवढं नुसतं 0.2 म्हणलं तरी चालतंय किंवा 0.2 म्हण, एकच आहे. पुढं सेम इथं दिलंय तसं असं दिलं 0.0000 आणि 64. ह्याचा आपल्याला घनमूळ काढायचंय दादा. मग दशांश चिन्ह नाही असं समज. मग 64चं घनमूळ काय असतंय, काही जण म्हणतात 8. मी वर्गमूळ म्हणलंय का रे, घनमूळ आहे. मग 64चं घनमूळ काय असते बाबा 8 असतं. मग आता 3 3ची घरं मोजायची. दशांश चिन्हाची 3 3ची घरं. भाऊ 3चा 1 गट्टा झाला आणि इथे 2 गट्ट. मग 2 गट्ट आलं म्हणून 2 घरं सोडून दशांश चिन्ह लावायचं. 1 कमी पडला 0, 2 घरं सोडून दशांश चिन्ह. असं म्हण किंवा असं म्हण, फक्त दशांश चिन्हापर्यंतची घरं. काय जण म्हणते तू तर बोलला 2 घरं, मग 3रा कशाला लावलाय. हे मध्ये बांध घातलाय ना, ते बांधातनं ओलटून गेला की गुतून पडशी.
म्हणून फक्त 2च घन, विषय संपला. पुढं बघा आणखीन असं दिलं जात्या घनमुळात तुला असं दिलं 0.000729 आणि ह्याचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. मग काय सांगितलं पहिल्यांदा, दशांश चिन्ह नाही समज, राहिलेल्या संख्येचं काय कर, घनमूळ काढून घे. मग 729चं घनमूळ काय असतं 9. आता घर मोजायची दशांश चिन्हाची, 3 गट्ट कर, 2च गट्ट झालं, मग 2 गट्ट झालं म्हणून 2च घरं सोडायची, 1 आणि 2, 2 घरं सोडून दशांश चिन्ह दे, गाभ दिशेनं उत्तर येईल. येते लक्षात. पुढं आणखीन बघ, समजा असं दिलं घनमुळात 0.0000000216 ह्याचं घनमूळ काढायचंय दाद्या. काय नाही, परत ठरल्याप्रमाणे दशांश चिन्ह नाही असं समजायचं आणि दिलेल्या संख्येचं, मग ती किती पण मोठी संख्या असू ती काही घेणं नाही आपल्याला. मग 216चं घनमूळ किती असते भावा 6. आता 3ची घरं मोज, 1 2 आणि 3. 3चं 3 ग्रुप झालं, मग 3च घरं सोड, 1 2 3 घराच्या नंतर दशांश चिन्ह, असं म्हण किंवा असं म्हण, तुझं उत्तर आलं 0.006. हे घनमूळ आलं हे. पुढे आणखीन जरा थोडं मोठं दिलं, समजा असं दिलं बाबा कसं 0.00 आणि असं दिलं 2197 आणि ह्याचं आपल्याला काय करायचंय घनमूळ काढायचंय. बावड्या तू जर ह्याचं घनमूळ, बरं पाठ आहे का तुझं, पाठ असेल तर डायरेक्ट हवेत येते, पण पाठ नाही ना, मग पाठ नसल्यावर काय करायचं तुला सांगितलंय. एक तर तुला पटांगणात घ्यायचं असलं घेऊ शकतो, काय जण म्हणले सर मी इथंच धरून चेसतो, आपलं लाईन मारतो, है की नाही, तशी मारामारी नको, है की नाही. 2197 परत शेवटचे 3 अंक सोडायचे, 2 लाईनी हाणायच्या. मग भावा तुला सांगितलं 7 ला 3 ला 7 आणि 7 ला 3 मागच्या जोड्या विसरला चिंदगी नाही ना, विसरू शकत नाही बाबा. हे 5 बोट 2 8 8 2 3 7 7 3, 1 ला 1 4 ला 4 5 ला 5 6 ला 6 9 ला 9 2 ला 8 8 ला 2 3 ला 7 7 ला 3. पाठ कर. पुढं 7 ला 3 आणि 2च्या आधीची पूर्ण घनसंख्या काय आहे बाबा 1, तिचं घनमूळ 1, मग याचं घनमूळ आलं 13. मग भावा आता 3 घर 3 गट्ट करायचं दशांश चिन्हासाठी. मग 3चा 1 आणि 2 ग्रुप झाले, मग 2 ग्रुप झाले तर 2च घर सोड आणि दशांश चिन्ह दे. काय टेन्शन आहे का नाही. मग पुढं असं दिलं घनमुळात, समजा असं दिलं भावा हे जो घनमूळ काढायचंय, काय घाबरायचं कारण नाही, अजिबात घाबरायचं नाही. परत दशांश चिन्ह नाही असं जर समजला तो तर बाबा 49 13 दिसते, मग हे जर घनमूळ कसं काढायचं तुला चांगलं माहित आहे. दशांश चिन्ह नाही समज, 3 घरं सोड आणि 3 ला परत 7 असते दाद्या. मग 4च्या आधीची पूर्ण घनसंख्या 1 आहे, 1 वर्ग बोललो नाही, घन 4च्या आधी डायरेक्ट 1 आहे आणि 1 नंतर डायरेक्ट 8 असतो. मग 4च्या आधीची पूर्ण घनसंख्या 1, त्याचं घनमूळ आलं 1. लिहिताना इथं 17 लिही, पण आता घर मोज, 3चा 1च गट्टा आहे दाद्या, मग 1 गट्टा आहे तर 1च घर सोडायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं. येते लक्षात? अरे येते का लक्षात? येते ना. पुढं आणखीन समजा असं दिलं घनमुळात दिलं, समजा भावा तुला 0.015725 हे जर घनमूळ काढायचं आहे. पाठ असेल तर छान, नसेल तर मग सगळी घाण झालेली आहे, मग इज्जत मध्ये कार्यक्रम करायचा आहे. मग काय करणार, परत ठरल्याप्रमाणे शेवटचे 3 अंक सोडायच्या, 2 लाईन आणायच्या. 5 ला 5 15च्या आधीची पूर्ण घनसंख्या 8, त्याचं घनमूळ किती झालं भावा 2, मग हिचं आलं उत्तर 25. मग आता 3चा ग्रुप मोज, 1 आणि 2 2च आहेत, मग 2 घरं सोडायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं आणि असं दानदिशनं उत्तर येणार. मग भावड्या हे झालं माझं, मग एक माझं तर एक तुला द्यायला पाहिजे का नाही, मग घे की तुला चटकन घे आणि दानदिशनं सोडवून कमेंट मध्ये सांगायचं आहे. ले असं दिलं 0.00000000 तोंडाला फेस असतो 0, हे जर घनमूळ काय ते सांगायचंय. पुढं असं दिलं घनमुळात 0.0000000125, परत जे काय उत्तर येते ते. पुढं असं दिलं 0.0000 परत 0
आहे का नाही? आणि आता किती झाले 5. जे काय उत्तर येते 3 आणि 3 6 आणि 3 9 आहेत. उत्तर कमेंट मध्ये सांगायचंय. थोडं आणखीन घे एखादं. थोडं असं दिलं जात्या कमेंट. नेक्स्ट असं दिलं. पुढं असं दिलं बाबा. ठीक आहे मित्रांनो. तर हिचं जे काय उत्तर आहे ते मित्रा छानपैकी सोडव आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. मित्रांनो आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं. आणि परत एकदा सांगतो, ज्या मित्रांनी याच्या अगोदरचे वर्ग व वर्गमूळ आणि घन हे टॉपिक बघितले नाहीत त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली भावा. जायचं आणि दाबात बघून घ्यायचं. जिंदगीभर वर्ग वर्गमूळ आणि घनाचा दुष्काळ मिटणार तुझा. आणि आज जे लेक्चर झालंय मित्रा भावा त्याची जर तुला पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर. जायचं जॉईन करायचं आणि ही पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची. आतापर्यंत जे काही आपण युट्यूबला लेक्चर टाकलेले आहेत त्याच्या सगळ्या पीडीएफ आपण काय केलेले आहे टेलिग्रामला टाकलेले आहेत. तर भावांनो आता आपण इथं थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.